महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. राज्य सरकारनं आदर्श महाविद्यालयातील शिक्षकांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. 7 महाविद्यालयांतील प्राध्यापकांना आता युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन स्केलनुसार वेतन दिलं जाणार आहे. मंत्रिमंडळानं मूळ वेतन आणि महागाई भत्त्याला मंजुरी दिल्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला वेतनाचा प्रश्न अखेर मार्गी लागलाय. या निर्णयामुळे 7 महाविद्यालयातील शिक्षक, सहाय्यक प्राध्यापकांना UGC स्केलनुसार बेसिक सॅलरी, DA आणि इतर भत्ते मिळणार आहेत. राज्यात दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाने स्टेट स्ट्रिप तयार केली आहे. मात्र दुधातील भेसळ रोखण्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड आणि IIT यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून यंत्रणा कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी सुसंवाद साधण्यासाठी मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करत महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णयाच्या दिशेने पाऊल टाकले आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 मधील नियम 4, 78 आणि 85 मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्या अंतर्गत वाहन चालकांसाठी मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान अनिवार्य करण्याची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. नवीन तरतुदीनुसार सार्वजनिक सेवा वाहन चालवण्याची परवानगी देताना मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान तपासले जाणार आहे. मीटर असलेल्या मोटार कॅब वाहनांसाठी परवान्यांच्या अतिरिक्त अटींमध्ये मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात येणार आहे. विशेषतः ऑटो रिक्षा व टॅक्सी चालकांना परवाना नूतनीकरणाच्या वेळी मराठीचे ज्ञान दाखवणे बंधनकारक असणार आहे. भोंदूबाबा अशोक खरातचे आणखी एक कांड समोर आले. खरातने उरणमध्ये 4 कोटींची जमीन फक्त 58 लाख रुपयांमध्ये खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास सध्या पोलीस करत आहेत. राज्यात उष्णतेचा चटका कायम असतानाच पूर्व मोसमी पावसानेही हजेरी लावल्याने हवामानात दुहेरी बदल जाणवत आहेत. आज कोकण आणि विदर्भात दमट हवामानासह उष्ण लाटेची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच पुढील 3 तासात पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी तुरळक गारपिटीची शक्यता लक्षात घेता येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या 10वी-12वीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना फॉर्म नंबर 17 भरून खासगीरित्या परीक्षा देता येणार आहे. त्यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून विद्यार्थ्यांना 21 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळांमार्फत 5वी आणि 8वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना इयत्ता 10वी साठी खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी करता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. सततच्या पराभवामुळे मल्लिकार्जुन खरगे यांच्या डोक्यावर परिणाम झाला असावा अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांवर टीका केली आहे. खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेले वक्तव्य माघारी घेऊन जाहीर माफी मागावी अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दहशतवादी संबोधल्याने राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावरून कोल्हापूरमधील प्रकाशक प्रशांत तांबी यांना शिवीगाळ करून त्यांना जीवे मारण्याची धमकी देणारे आमदार संजय गायकवाड यांच्याविषयी खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी संताप व्यक्त केला. संजय गायकवाड यांनी केलेले वक्तव्य जनता सहन करणार नाही. कोणाबद्दल काय बोलायचं हे त्यांना समजायला हवं. गायकवाड यांच्या विरोधात लवकर कठोर कारवाई करावी अशी मागणी शाहू महाराजांनी केली आहे. 6व्या गुन्ह्यात अशोक खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 26 एप्रिल पर्यंत अशोक खरातचा मुक्काम पोलीस कोठडीतच असणार आहे. 6व्या गुन्ह्यात अशोक खरातवर बलात्कार आणि विधीच्या बहाण्याने आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. अनेक जण रोज प्रवास करताना ओला उबरचा वापर करतात. रोज ऑफिसला येताना जाताना ओला उबर बुक करतात. मात्र आता केंद्र सरकारने भारत टॅक्सी लॉन्च केली आहे. भारत टॅक्सीमुळे आता चालकांना विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य मिळणार आहे. खासगी ॲपवरील टॅक्सीला आता पर्याय मिळाला असून आता भारत टॅक्सी मुंबईत देखील सुरू झाली आहे. मुंबईतील या भारत टॅक्सीच्या सेवेला पियुष गोयल यांनी हिरवा कंदील दिलाय. नागपूरमध्ये सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्या कुटुंबियांना धमकी दिल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. या प्रकरणी धानतोली पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्तीने नितीन गडकरी आणि त्यांच्या कुटुंबियांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करत धमक्या दिल्याचे दिसून आले आहे. तसेच खोटे आरोप करून समाजात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न देखील व्हिडिओत करण्यात आलाय. इराण आणि अमेरिका यांच्यात संघर्ष निवळण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका बसला. इराणने पाकिस्तानी सीमेवरच हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. इराणने जैश अल अहद या दहशतवादी गटाचा तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा करण्यात येत आहे. इराणच्या सुरक्षा दलांनी बुधवारी जैश अल अहद या दहशतवादी गटाचा एक कार्यरत गट उद्ध्वस्त केला अशी माहिती दिली आहे.
उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई करत पाकिस्तानी गँगस्टर आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI साठी काम करणाऱ्या 2 दहशतवाद्यांना नोएडातून अटक केली आहे. ATSने त्यांच्याकडून 32 बोरचे एक पिस्तूल, 5 जिवंत काडतुस, एक चाकू आणि 2 मोबाईल फोन जप्त केले आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे इराणमधील आणि अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने आपल्या नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि तातडीचा ट्रॅव्हल ॲडवायझरी जारी केला आहे. दोन्ही देशांमधील विमानसेवा मर्यादित स्वरूपात पुन्हा सुरू होत असल्या तरी सध्याच्या परिस्थितीत इराणचा प्रवास टाळावा असे स्पष्ट निर्देश परराष्ट्र मंत्रालयाने दिले आहेत. शिवसेना पक्षात जून 2022 मध्ये उभी फूट पडली होती. त्यावेळेसपासून शिवसेना पक्ष चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. आता शिवसेना पक्ष चिन्ह प्रकरण अंतिम युक्तिवादाच्या टप्प्यात आले आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टात या प्रकरणी लवकरच सुनावणी होणार आहे. संगणकीय प्रणालीमार्फत सुनावणीसाठी 29 एप्रिल तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे आता यावर सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.